पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा हवलदार साहेब बोला पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला म्हणजे या सुद्धा तुम्हाला माहित नाही बरं झालं मला विचारलं शहाण्या माणसाला आणि तू शान आहे का आणि मग पालीचा खंडोबा जेजुरीला कसा आला हा आवाज टाटा सुमो करून आला अरे इची नावला वड्या काही चटाणी अरे हानू ना काय आता लागेल ना टाटा सुमो करून अरे काय बोलतोय अरे तू काय मध्ये मध्ये आमच्या तिथला बारागाव पिंपरीचा पानसऱ्याचा खंडो टाटा सुमो करून गेलता म्हणून मी सांगतोय तुला पानसऱ्याचा खंडू विचारला का हे नफऱ्या मग कोणचा पालीचा खंडोबा पालीचा तो कोणच्या नार्यानं पाहिलाय बा अरे भाऊ टाटा सुमो करून येत देव मग देव कसा आलता माहिती का कसा देव युटिलिटी करून आलता युटिलिटी अरे एवढ्या महिन्यापून तो जीवाची युटिलिटी झाली ना याच्या दारात खाय त्याच्या दारात खाय पारा असा सापला झालता पण महिन्यात तू तयार झाला रे झुरून मारा तुम्ही देव जेजुरीला आला कसा कसा देव टाटा सुमो करून येत नाही आणि मग देव युटिलिटी करून येत नाही बरोबर आहे पहिला खंडोबा पालीचा नंतर जेजुरीचा हो हवलदार साहेब बोला देव जेजुरीला कसा आला संगमनेरचा वलम राजा वत देवाचा भक्त संगमनेरचा वलम राजा दरवर्षी जायचा पाय पाय पाली गावाला 80 वर्षाच्या वयाला जवाना त्याला पाली गावाला काय म्हणू लागला पालीच्या देवाला संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पाय पाय पालीला जायचा बर 80 वर्षाचा वय झालं त्याला पालीला जावत नाही पालीच्या देवाला सांगू लागला देवा मी आता थकलो बर माझ्या संग यावा संगमनेरला काय सांगू बघता तुला रे तुझ्या संग संगमनेरला येणार गोष्ट खरी तुम्ही पुढे पुढे चालायचं मी तुमच्या माग माग चालणार असं का मनामध्ये कुठली शंका नाहीची मागा वळून देवा बघायचं आणि तुम्ही जर मागा वळून बघितलं मी तिथंच थांबून घेणार डान्स येतो काय नाचला या काय म्हणला नाचला रेकडगाव काय रेडगाव हा काय नाचला असा नाचला नको म्हणून नाचला मग अरे नाचला म्हटलं हा तेच काय म्हणलं असा नाचला काय म्हणलं तू असा नाचला म्हटलं नाचला म्हणावा नाचला म्हटलं नाचला म्हणतो येडगाव काय रेडगावात नाचला असा नाचला भाऊ येडगाव नाही काय म्हणलं रेडगाव जोड नाही असा भाऊ नाचला असा नाचला सांगली सातारा लांब कार्यक्रम बापरे धुळ्याचे जेव्हा पाहुणे आले सुपारी द्यायला याच्या येऊन पडले म्हणजे काय झालं कार्यक्रम द्यायला कार्यक्रम द्यायला आले ते म्हणे सुपारी द्यायची नाचायची सुपारी पुण्याला ते 1,51,000 1,51,000 निलाव जेव्हा भाऊचा निलाव निघाला 65,000 तू काय निलावाचा आहे का तो 65,000 65,000 तरी नाही म्हटलं नवऱ्यावर म्हटलं नाही सुट्टी नाही म्हणजे सुट्टी नाही नाचायच्या मोठमोठ्या सुपाऱ्या नाचायच्या मोठमोठ्या सुपाऱ्या बडगाव पाचोरीहून जवळ पाहुणे आले म्हणलं तुम्हाला घेऊन जा काला तो सोडेले जाणार नाचायला बरं भाऊ आता सुपारी घेतली त्यांनी 1,25,000 रुपये देऊन टाकले मार्केटिंग ते 25 दिले 1,00,000 देऊ म्हणजे शेवटच्या दिवशी बरं शेवटच्या दिवशी देऊ उधळाले याच्यावर वर गेले अरे सुट्टे करून नाही का मग उधळ बरं भाऊ नाचला का रे भाऊ सुपाऱ्या कशा घेतो सुपारी विचारू नका कोणत्या
सुपारी लय मोठी. कोणत्या कोणत्या? येस 10वीची वर्ष श्राद्धाची. तुला कोणत्या सुपारी विचारलं? अरे तो बापाच्या वरातीत मी नाचेल तू दावे करायला आता मा चुलता नाही. म्हणून महाराज हा देव जेजुरीला आला कसा? कसा? संगमनेरचा वलमराज राजा देवाला सांगू लागला, वा देवा तुम्ही माझ्या संगत संगमनेरला यावा. देवानं सांगितलं मी येणार, पण मनामध्ये शंका आणायची नाही, मागा फिरून बघायचं नाही. बर ज्याप्रमाणे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, तसं त्या देवाने भक्ताला सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे. मनामध्ये शंका आणायची नाही. वलम राजा पालीगावातून निघाला, फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी कडी पठारला आला. वाल्माच्या मनात शंका आली. शंका ही प्रत्येकाच्या मनात असते. वाघ्याला सुपारी दिली या ठिकाणी शंका ही चांगली नाही. माग फिरून पाहू लागला, देवानं तिला वसवली. जदोरी हो जदोरी जर त्या वाल्मानं माग पाहिलं नसतं देवा संगमनेरला आला असता. आणि मग संगमनेर लई जवळ, लई जवळ, अगदी जवळ. संगमनेर म्हणजे लई जवळ. लई जवळ. वणी पासून फक्त 3 किलोमीटर संगमनेर. तू ध्यानावर आहे ना? वणी पासून 3 किलोमीटर संगमनेर. तू कोणतं संगमनेर सांग? आणि ते चिखल आंब्या बसलं. अरे बाबा संगमनेर तालुका आहे. नाही बो तो काय आपल्या ग्रंथात आला नाही पाहिला भेटला नाही म्हणून देवानं वसवली जेजुरी. वा वा हवलदार साहेब बोला. खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं? म्हणजे हे सुद्धा माहित नाही नाही ना दादा. हो लईच येडे राहिले हो. येडे म्हणू नको. आणि मग पहिलं जागरण कुठे केलं? अहो नाशिकच्या वाघाडीत केलं. चिनावलात मग वाघाडीत. तू एवढा शहाणा आहे ना तर तू सांग बरं कुठं केलंय? देवानं जागरण कुठं केलं माहिती? कुठं केलं? वाघाडीत नाही का जागरण? मग? देवानं जागरण कुठं केलं? कुठं? वाडीवर आहे चिमणबारी. चिमणबारी. काय आईला तू लाठ्या म्हणून लाठ्यात झाला का रे? हवा ना भाऊ. अरे काय चावलं तो तिथे गावठी भेटत होती आता इंग्लिश भेटायला लागली म्हणतो वाघाडीत काय म्हणतो चिमणबारी. अशा काय ठिकाणी चावलं? देव पहिलं जागरण केलं पाली गावाला. वाघाडीत केलं. वाघाडीत देव वाघाडी जागरण करतो. मा नाव काय? खंडू. माय ड्युटी कुठं चालू आहे? वाघाडीत. आणि मा तू वाघाडीत काय करतो? अहो काय करतो म्हणजे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला माहित नाही. काय करतो? दारुड्या पकडितो, हा. त्यांना घरी घेऊन येतो, त्यांची उद्याल मी पितो. ही जनसेवा. दारुडे पकडितो, त्यांना घरी घेऊन येतो, त्यांची उरेल मी पितो. ही जनसेवा. एक काम कर 15 वर रेडगावात थांब. नका इड नका. सप्ताच बसविला. देव अशा ठिकाणी नाही जागरण करीत. मग पहिलं जागरण केलं पाली गावाला. दुसरं जागरण केलं जेजुरीला. तिसरं जागरण केलं पंढरपुराला. पंढरपुरामध्ये देवानी जागरण का केलं? का केलं? हे लक्ष देऊन ऐका. कुणी वारकरी मंडळी असेल, हो आहेच. कुणी खंडोबाचे भक्त असतील, खरी गोष्ट आहे. कुणी स्वाध्यायी मंडळी असेल, वाव. कुणी बाबाजींचे भक्त असतील. हो. पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही. पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही. अरे गप्प आहे. काय चावला तो? काय बोलत? बदल आहे. उचल रे उचल. बदल आहे बदल. पांडुरंगात खंडोबात बदल नाही. अरे बाबा आहे रे. अरे बाबा नाही रे. अरे बाबा खंडूचे 1 एकर कांदे. पांडूची कोरडवाहू जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही. सकाळी सोमभाऊ ना त्याच्या घरी जाऊन मोरक्या सायकल 2 डरम भरून नेऊन दिले. खंडूचे 1 एकर कांदे. पांडूची कोरडवाहू जमीन त्यांना प्यायला पाणी नाही. तू कोणचा खंडून कोणचा पांडू सांगतो? डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू. डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू. डोंगऱ्याचा खंडू कोंबड्याचा पांडू. कुठलं सांगू राहिला? आणि तुमच्यात पाथडीच. पंढरपूरचा पांडुरंग. अय सोमभाऊ इकडे. सोमभाऊ काय म्हणला? स्वांग भाऊ नाही, सोमा भाऊ
टाळे बोल काय आता आजचा कार्यक्रम झाल्यावर ना भाऊ हा. मग असं तुला लांब नेऊन सोडील लांब सिन्नर का? तालुक्यात अरे ते सिन्नर तालुका किरकोळ मी लईन लय लांब नेऊन सोडील बा तुला मानमोड्यामध्ये हॉलमध्ये सिन्नर तालुक्याचे समोर चालू आहे तिकडं ते लॉन्च पाई तुला नेणार मला हो वाव डायरेक्ट फाशी देऊन टाकायचे अरे वाव. पाणी फोडू का हे तो एक पटन तू दुपट तुला एवढा आनंद झाला का अहो आनंद झाला कसा म्हणजे तो बोललाय कसं पाहिला का तो म्हणा इडून उद्या का शिन्नरला नेणार शिन्नर वरून मान मोड्यात नेणार आणि तिथं समर्थ लोणचे आणि ते मलाही माहिती बर का समर्थ लॉन्च आणि तिथं याची भाजी मला देणार भाषी द्याचा मापाचा तरी आहे रे टाकली मग तो काय ऐकलं तू टाळे होय रे. काय अरे भाची द्यायचं 2-4 दात तरी आहे तू कुत्र्याची भाषी तो का अहो दात उद्या टाकू तुम्ही पण बाची देणार ना. भाची नाही मग काय म्हणतो? अरे फाशी 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 नको. आयला बोललं, चल रे, आत्महत्या आत्महत्या नाही नाही नाही. तू का म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा नवे जागरण केला पांडुरंगाच्या घरी अरे विश्वर पंढरा पुरी रे आत्मा नांदतो मल्हारी नांद काय करू राहिला मला असं झालं नाही बरी वाढेलच बरी विश्वर पंढरा पुरी आत्मा नांदतो मल्हारी नांदतो मल्हारी देवा नांदतो जेजोरी तिकडे विठेवर उभा इकडे घोड्यावरी शोभा घोड्यावरी शोभा देवाची घोड्यावरी शोभा तिकडे भीमाचंद्र बागा इकडे वाहे करा गंगा वाहे करा गंगा देवाची वाहे करा गंगा तिकडे राई रुक्माबाई इकडे माळसाबा नाही माळसभा नाही देवाची माळसभा नाही जोडीदार जे पंढरपुरामध्ये आहे ते जिजुरी ते खरी गोष्ट आहे. देवात बदल नाही बदल नाही कुणी वारकरी मंडळी असेल कुणी खंडोबाचे भक्त असतील पण देवात बदल नाही बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही तिकडं पुंडलिका दर्शन इकडं यंगाडी प्रधान यंगाडी प्रधान देवाचा यंगाडी प्रधान पुंडलिका दर्शन चालला बॉम्बटे मारी झालं, माई नेमकी आलटू गाडी तिचा गिअर पडला रिवर्स तिकडं पुंडलिका दर्शन इकडं यंगाडी प्रधान हेंगडी प्रधान देवाचा हेंगडी प्रधान इकडे काकड आरती इकडे ड्युटी पाजळती ड्युटी पाजळती देवाची ड्युटी पाजळती इकडे दयांडी फुटती इकडे लंगर तुटती लंगर तुटती देवाचा लंगर तुटती इकडे कीर्तन चालती इकडे जागरण घालती जागरण घालती देवाचे जागरण घालती गळा तुळशीच्या माळा इकडे भंडारी पडे गळा भंडारी पडे गळा देवाची भंडारी पडे गळा इकडे बुकिया चालल्या ना इकडे भंडारा भूषण भंडार भूषण देवाचा भंडार भूषण जोडीदार पंढरपुरामध्ये बुक्का लावले जातो खरी गोष्ट आहे. आणि जेजुरीला भंडार लावतात हो आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत तुम्ही पांडुरंगाचे भक्त सोमभाऊ इकडे पांडुरंगाचे भक्त आपण चांगले ओळखितो मग या अशा काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त आपल्यासारखे ढवळ्या कलरचे असले ते खंडोबाचे भक्त कशी काय आमची पारग मग पांडुरंगाचे भक्त तुम्ही कलर वरून काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त तुमच्यासारखे ढवळ्या कलरचे खंडोबाचे भक्त हो का- माळ का तोडली काय शिल्लक जाऊन यांच्या गळ्यात हा. माळ हे सारे जगाचे का ए, तसं आहे का ते अरे बाबा जेवढे माळीला बोक तेवढे लबाड लोक आणि ज्याच्या गळ्यात
108 मनी ना हा. त्याच्यावानी चावणार नाही कोणी. आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का. बुक्का खरी गोष्ट आहे. असा रुपयाचा बुक्का घेतला कपाळाला लावला दळाले दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर सुना मुलांना उचकून दिलं का पंढरपूर कामा धंद्याचा कटाळा आला का पंढरपूर. मग? असे तर तुम्ही उद्याल बल्फ उडेल बल्प म्हणतो काय काय रे? काय बोलतो रे चांगल्या माणसाला तू काय बोलतो त्याला? अरे चांगल्या माणसाला तू काय बोलला? उडेल बल्प म्हणतो का? काय कळतं का तुला? काय उडेल बल्प आहे का सांग बरं. काही चुकलं असेल तर तो वर्मा हातात दे बाबा. लोकांनी तो करतच काढली. लोकांनी तो करतच काढले. बरोबर. अरे, इकडे. उडेल बल्ब म्हणतो. उडेल बल्प म्हणतो खुशाल. मग काय काय तुला उडेल बल्ब दिसतो. काय झालं? बरं किशोर हा. माझं खोटं वाटत असेल हा तर याला फक्त म्हणा तेवढा चष्मा एवढ्या पब्लिकला काढून दाखव. हा. याचा जर एक बल्ब उडेल नसला हा. तर मी तुम्हाला बकराचा आणून का होईना देतो. आमच्याकडे बुक्का लावले जातो बुक्का. बुक्का बाबा आमचा तसा नाही. असा 10 रुपयाचा भंडार घेतला कपाळाला लावला टाका 10 रुपये. देव तुमचा टाटा सुमो. मोठमोठ्या गाड्या करून तुमचा देवही पायी पायी नाही. आमचा भक्तही पायी पायी बरं नाही. मला एक विचारायचं बोला. जर तुमचा भक्त जेजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी काय म्हटला? हातात पिशी हातात पिशी पिशीत पिशी. ए, हो मग लांब नका जाऊ. आपण असं इन्सूरवरून आलो हा. आणि तेव्हा ते दोघं तिघं मांग पुढे चालले होते. त्यांच्या हातात काळ्या पिशव्या नाव. काळ्या पिशीचं नाव घेतो काय? हातात पिशी पिशीत देव त्याच्यावर- बाकर त्याच्यावर चादर जेवण पिशी बाकड्या खाली आणि तुम्ही डाब्यावर नाश्ता पाणी. म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही. तुम्ही दाब्याहून येऊ सोर. देव बाकड्या खाली डुकू डुकू पाहत्या पण आम्हाला शब्द बोलती नाही. लोक देवाच्या दाकात देव आमच्या दाका चांगलंय भाऊ तुमचं. म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही. तुम्ही दाब्याहून येऊ सोर. देव बाकड्या खाली डुकू डुकू पाहत्या. एकदा कराबाई देव नेले पेशी साईड पुलितो हा. असे वरती काढले मग त्या कराबाई व त्यांना वाळवितो. त्यांची तळी आरती करतो. त्यांना निवत पाणी दाखवतो. मग त्या उंच गडावर त्यांना भेटवाय नेतो. अरे रे पांडुरंगा पांडुरंगा मी हे काय आहे? सगळं चुकीचं ऐकतो चुकीचं ऐकतो चुकीचं ऐकतो. आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का. बुक्का 4 ते 5 प्रवचन, वाव 6 ते 7 हरिपाठ, 9 ते 11 कीर्तन, काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि 12 ला गाथा भजन. तुम्ही लय आत बते मार्शाल रे. देव देव करू करू मार्शाल. तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही. आमचा देव जर एकदा दाला उभा राहिला 5ला डरार गोरतो. आमच्याकडं 7 दिवस हरिनाम सप्ताह पांडुरंगाचा एका गावात त्याच्यात मुला तुमच्या डेरी विण्यासारख्या गटुल्या गरगरीत झाल्या रे भाऊ. बाबा आमचं तसं नाही. तुमचं कसं आहे? 7 दिवसात 7 गावं 7 दिवसात 7 गावं. पाण्यात बदल माणसात बदल माईप मध्ये बदल हव्यात बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल. आज काय होतं? आज इडं मस्त वरण पोळी डांगराची भाजी. आता उद्या तिकडं मुंडेगावला उद्या खट 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 खट. तुला काय बोकडे दिसतो का? अरे तुला बोकडे वाटलं काय? मला वाटतं काळा बोकडे आहे का काय? ना काळा बोकडे एवढे रेडगावला उठल का? अव नाही उठला तर 2 दिवस खाती. अरे तोपर्यंत राहील का? आपण फ्रीज मध्ये ठेवू. पण एवढं मोठं फ्रीज कुठून आणायचं? आपण तुकडे करून ठेवू पण याला खाऊन. तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुझा नव्हे. जागरण केला पांडुरंगाच्या घरी. 4थं जागरण देवाना कुठं केला बाई. कुठे केलं? त्या बहिणीच्या घरी. वा वा. माझ्या खंडोबाला किती बहिणी आहे? किती? 4 बहिणी आहे. 4 अन भाऊ भाऊ 2 जण. अशाच कलरचे का रे? येऊन जाऊन कलर तुला कुत्र्यानं तुला उकळून प्यायचा वय. अरे 4 बहिणी. हा 4 बहिणी. लय बुळबुळे झाले यांची. अहो, लय ना बुलबुल. लय बुळबुळ तुमची. 4 बहिणी दोघं दोघं भाऊ. बाप. लय बुलबुल. आमच्या हिशोबात काम
आम्ही दोघ जण भाऊ भाऊ वानिकिनीच्या दोनच बहिणी हो दोनच बहिणी दोन बहिणी दोघ भाऊ तुम्ही दोघं सख्खे भाऊ हा मग मग तुम्हाला काही शंका वाटते अति आहे. इकडे भाऊ हा अख्ख्यात लहान हा अख्ख्यात लहान आहे हा हा अजून त्याच्या मम्मीलाच देतो अय! अरे मम्मी आटली बरे तुम्ही सख्खे भाऊ हो सख्खे सख्खे भाऊ तुम्हाला काही शंका वाटते हाय ना याचा जन्म नक्षत्रावर झाला सगळं मला एक विचारायचंय हा दोन बहिणी दोन बहिणी दोन बहिणी दोघं दोघं भाऊ दोन बहिणी हा आणि दोघं भाऊ दोघं भाऊ तुम्हाला एक सांग का आमच्यात कोण कोणाच्या पोट येडपटा पाठचं मन पाठचं आयलं पाच थापा लागाय म्हण पोटचं आम्ही दोघ जण दोघं भाऊ भाऊ. वानिकिनीच्या दोनच बहिणी एक तुळसाईन एक माळसाई एक रायपूरला दिली एक भाडाण्याला शिवाला शिव एक रायपूरला हा एक बदाना बदान्याला दिल इकडे दोनच बहिणी हो दोन दोनच. बहीण पण कधीच अनायाने दिवाळीला आखा झाला पागल वय तिकडं त्याला काही सांग नाही तर मेंदूच आणि फेकून सकाळी सकाळी आम्ही कातू कातू नाही म्हणतो ते हा म्हणतो दोनच बहिणी दोनच कधीच आणाय नाही. दिवाळीला हा, नाही हा. तिळ सक्रातीला आता तो या गोळ्याचं नाही ना संपल्या कधीच आणा नाही कधीच नाही आका झाला नाही बाबा तिळ सक्रातीला अरे बाबा नाही म्हणतो ना का बरं कधीच आणा नाही कधीच नाही याच कारण असं आहे त्यांना जर आणाया गेलं भाऊ जमिनी तू आता दोनच बहिणी दोनच आणाया गेलं भाऊ जमिनी तू आता अहो त्या बडांग्याची तर अक्षरशः बडा ना त्या बडाण्याची अक्षरशः आथूर नाव झोपेले 85 वय झालं अक्षरशः आथूर नाव झोपेले आम्ही दोघं तिला भेटाय गेलो आणि दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं तेवढ्यात जागी झाली भाऊ आले रे म्हणलं जमिनी तू आता दोनच बहिणी दोन बहिणी आणाया गेले भाऊ जमिनी तू आता जमीन किती आहे ना जमीन काय विचारली राव बा माऊली काय विचारलं जमीन किती दोघं भाऊ. हा आमचे वडील साधे नव्हते साधे नाही जमीन सांग जमीन नाही होता पिका तो वाहून गेला रात्री आईला काय पाहतो जमीन किती जमीन नाही बरं. आमचे वडील साधे साधे नव्हते नाही 10 गावात वागायचे घरात येऊन हागायचे तो झपाटावर आईला तो आखी शिंदार तालुक्याची इज्जत घालवली राव अरे तसं नाही झालं आता तो मळ्यात बंगला नाही बांधला का अरे हा मग तिथं बाथरूम बांधलं नाही कुठं किचन व बाथरूम तो बापानं बांधलं होतं का अय आवटळे जाऊ ना अशा जरी जमीन नाही महाराज भरपूर दोघांना एक बिघा त्याच्यात यालाही 2 पोरं मलाही 2 पोरं याच्या पोरांनाही 2 झाले माझ्या पोरांनाही 2 झाले आणि काल एक फोन आला होता उद्या बारशाला या बारशाला या बारशाला या 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 माझ्या देवाला 4 बहिणी देवाच्या बहिणी कोणत्या कोणच्या त्यांना वाटा लागत नाही ना बाई त्यांना कुठली अपेक्षा नाही ना बाई नाही आमच्या यांना लय अपेक्षा जमिनी तू आता देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या माहूरगडची रेणुका ती सुद्धा आली पहिल्या गाडीनं माहूरगडची रेणुका इडा आली हो इड आली कुठे रे त्या तिथं माग कार्प बांधून बसले बाय ती बाय सगळ्यांपेक्षा उंच दिसती बाय दर्शन दर्शन दे आई एवढ्या लांब काही यायला टाइम नाही इडून तुळजापूरची आई भवानी ती सुद्धा हजर झाली इडा आली हो. कुठे रे या इड बसले पाय ना ई बाय कोल्हापूरची ती महालक्ष्मी सुद्धा आली बाई महालक्ष्मी इथं आली हो चष्मा घालून आली बाय म्हणजे देवीच्या स्मगाला हो देवीन कवर दिसत अर्ध पिठाची वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा इड आली वणीची अंबाबाई इडा आली हो तिला बघतासाठी यावंच लागत नाही तर मग बघत फुगतो रुसतो कधी कधी आम्हाला दोघांना टेमकीतो इडा आली इड आली कुठे इथं आपल्या मागे उभी अरे या अंबाबाई आहे का अंबाबाई आहे. नीट पाय नीट पाय आणि तू पाय तो कधी पायलच नस अंबाबाई आहे. बरं एका डोळ्यानं दिसती का बरं माऊली त्या डोळ्यानं दिष्ट झाले का काय तिला गेल्या साली का 2 वर्ष झाले तेव्हा इड आली होती ना
तेव्हा अशी गुटगुटीत होती, आता पाच जुंगली झाली, दिष्ट झाले दिष्ट. अंबाबाई. अरे पिनू भाऊ काय करतोय बाबा? हा एक्सरे काढितो. आता काय करतो? आता सोनोग्राफी. लागला गडके मारा. याच्याच मुळे आमच्या शिन्नर तालुक्यामध्ये औंधा पाणी पाऊसच गेला. या अंबाबाई नाही, ती वाघावर बसून येणारी देवी, तिच्या हातात त्रिशूळ तलवार असतो. बाबा ही वाघावर नाही आली, अशी जायला गाडीत आली, अशी हिच्या हातात त्रिशूळ नाही, तलवार नाही. इड लासलगाव मध्ये आली, दोन वडी घेतले ना, अशी खात खात इड आली अंबाबाई. अरे बाबा, हिचं नाव फार वेगळे. असं काय नाव आहे? हिचं नाव फार वेगळे. हिचं नाव आहे हिंडफिरी आई. हिंडफिरी आई. गावगावी हात घेऊन हिंडत म्हणतो हिंडफिरी आई. माझ्या देवाला 4 बहिणी, देव बोलवायच्या जागरणाला बाई, देव जर या कार्याला बोलवले नाही ना बाई, या जागरणाला शोभा येणार नाही. अगरबत्ती लावा एखादी, अगरबत्ती लावा म्हटलं एखादी. तुझ्या जागरण मांडल देवा, जागरणाला यावा. कोणची? हरियाला मगल्या दारान ग, चोरी केली नंदाच्या पोरान ग. मागल्या दारान ग, चोरी केली नंदाच्या पोरान ग. आलाबाई मागल्या दारान ग, चोरी केली नंदाच्या पोरान ग. मागल्या दारान ग, चोरी केली नंदाच्या पोरान ग. मथुरेशी जाता, घेऊन मथुरेशी जाता, घेऊन मथुरेशी जाता, मथुरेशी जाता. पर रस्त्यावर आडवा होता, आडवा होता, पर रस्त्यावर आडवा होता, पर रस्त्यावर आडवा होता. खड्यानं जोरानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानी ग. आलाबाई मागल्या दारानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानी. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोरानी. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोरानी. मथुरेशी जाता, गागर घेऊन मथुरेशी जाता, गागर घेऊन मथुरेशी जाता. अरे गागर घेऊन पाण्याशी जाता. आडवा रस्त्यावर उभा होता, आडवा रस्त्यावर कानावा होता, आडवा रस्त्यावर कानावा होता, आडवा रस्त्यावर उभा होता. माझी ओढली जोरानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानं ग. आलाबाई मागल्या दारानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानं ग. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोरानं ग. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोराने ग. अनेका जनार्दनी गवलन राधा, एका जनार्दनी गवलन राधा, एका जनार्दनी गवलन राधा, एका जनार्दनी गवलन राधा. कृष्ण सख्याची जडली ही बाधा, कृष्ण सख्याची जडली बाधा, कृष्ण सख्याची जडली ही बाधा, कृष्ण सख्याची जडली बाधा. माझी ओढली जोरानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानी ग. आलाबाई मागल्या दारानं ग, चोरी केली नंदाच्या पोरानं ग. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोरानं ग. आलाबाई मागल्या दाराने ग, चोरी केली नंदाच्या पोरानी ग.
हरियाला मागल्या दारानं ग थोडी केली नंदाच्या पोराने ग या भगवंताची सेवा केली थोडी सेवा करावं